दिवसातील 14 ते 15 तास समाजातील विविध समस्यावर लेखणीच्या माध्यमातून प्रहार करत विशिष्ट घटकांना न्याय मिळवून देण्याचं काम पत्रकार करत असतो। तहानभूक हरपून तो पत्रकारितेचं काम प्रामाणिकपणे करत असतो। या दरम्यान त्याचं कुटुंबाकडे आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते। अशा श्रमिक घटकांना न्याय देण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या राज्य पातळीवर संघटनेची स्थापना प्रदेश संघटक संजय भोकरे यांनी काही वर्षापूर्वी केली। पत्रकारांच्या विविध हक्क आणि संरक्षणाबाबत ते गेल्या काही वर्षापासून सक्रिय आहेत। अशा नामवंत संघटनेच्या कोल्हापूर कार्यकारिणी निवडी संदर्भात कोल्हापुरातील एम्पायर टॉवर इथल्या संघाच्या कार्यालयात बैठकीचं आयोजन केलं होतं। बैठकीदरम्यान जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्रेयस भगवान यांच्या अधिपत्याखाली पार पडलेल्या या बैठकीत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कोल्हापूर शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी दैनिक पुणे नगरीचे वरिष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील, उपाध्यक्षपदी दैनिक तरुण भारतचे मुख्य प्रतिनिधी कृष्णात चौगले यांची, सचिवपदी माझा महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक सुरेश पाटील तर कार्याध्यक्षपदी न्यूज मराठी 24चे संपादक दत्तात्रय बोरगे यांची निवड झाली। शहराध्यक्षपदी बी न्यूजचे पत्रकार प्रमोद वनगुते यांची निवड करण्यात आली। बैठकीदरम्यान सभासद नोंदणी, कार्यक्रमाचं नियोजन, सभासदांचा विमा, ओळखपत्र यासह विविध विषयावर विस्तृत चर्चा झाली। पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणं, त्यांच्या विविध समस्यांचं निराकरण करणं हे या पत्रकार संघाचं मुख्य उद्दिष्ट असणार आहे, असं नूतन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। दरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे संघटक संजय भोकरे यांच्याशी नूतन कार्यकारिणी सदस्यांनी संपर्क साधला। राज्य कार्यकारिणीकडून या संघासाठी आणि सभासद पत्रकारांसाठी सर्व प्रकारचं सहकार्य आणि मदत देण्याचं आश्वासन राज्य संघटक संजय भोकरे यांनी दिलं। यावेळी कार्यकारिणीचे सदस्य अर्पणा पाटील, प्रथमेश कात्रट, निरंजन कामत, नाझा अत्तर, मुरलीधर कांबळे, अझर मुल्ला, नरेंद्र देसाई, रुपाली चव्हाण, सुरेखा शेजाळे, मधु धनवडे, आकाश कांबळे यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते।